चला करूया सुरुवात आपण मग. As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and in energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Vasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes. Very slowly, slowly. Open your eyes. Fresh vision with new attitude. रिवाइज करतो आहोत स्ट्रक्चर परत सुरुवातीपासून. आपण जे नव्हतंय त्यांना सोयीचं जायला पाहिजे. ऍक्च्युली पाहायला गेलो तर आपण टेन्स नावाची कॉन्सेप्ट त्याची तोंड ओळख करून घेत आहोत. टेन्स म्हटल्यानंतर बोलीभाषेमध्ये ज्या ज्या काही प्रकारे आपण वाक्य बोलतो, भूतकाळातलं, वर्तमान काळातलं, भविष्य काळातलं, एकमेकांच्या सोयीसाठी, भाषेमध्ये सोयीसाठी, सुविधेसाठी, कन्व्हिनियन्सीसाठी, कम्फर्टेबिलिटीसाठी टेन्स नावाच्या गोष्टीची निर्मिती झालेली आहे. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. त्याच्या अंतर्गत आपण 6 प्रकार पाहण्याचा प्रयत्न केला. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन. मग त्यामध्ये 3 गोष्टींचं कोलॅबरेशन पाहिलं होतं. कुठल्या 3 गोष्टींचं कोलॅबरेशन? पहिलं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इंग्लिशमध्ये तब्बल जवळजवळ 6 शब्द पाहिले कर्ता म्हणून. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, ती म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम आणि नाउन. नेम म्हणजे नाव आणि नाउन म्हणजे नाम. या पद्धतीने त्याचा वापर केला गेल्याचं दिसतंय. मग सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, युटिलायझेशन, मिनिंग, सगळ्या गोष्टी सब्जेक्ट मध्ये आपण अगदी व्यवस्थित पाहिला. 10 शब्द सब्जेक्ट या अर्थात. बरं, त्यानंतर टू बी फॉर्म जे 22 शब्द होते. 22 शब्दांव्यतिरिक्त दुसरे कोणतेही टू बी फॉर्म नाही. इंग्लिशमध्ये साधारणपणे नॉर्मल ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी, नॉर्मल टू बी फॉर्म आणि मॉडल टू बी फॉर्म असं म्हणतात. मग नॉर्मल ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग व्हर्ब, सपोर्टिंग व्हर्ब आहे 22. did, was, were, had been, do, does, am, is, are, have been, has been, shall be, will be, shall have been, will have been. बरोबर. मॉडल ऑक्झिलरी मध्ये कॅन, कुड हॅव, विल बी, एबल टू, मे, माइट हॅव, मस्ट हॅव, शुड हॅव, ऑट टू हॅव, नीड टू हॅव, used to, am, is, are, used to, have to, has to, had to, will have to, am, is, are, going to, would have, is to, want to, dare to, had, better to, later. आता आपण टेन्स पाहतोय प्रायमरी लेवलला, त्यामुळे फक्त या 22 शब्दांचाच आपण विचार करतोय. पास्ट ओळखायचं असेल वाक्यातला तर त्याच्यामधले 5 शब्द लक्षात ठेवायचे. डीड, वॉज, व, हॅड आणि हॅड बीन. डीड, वॉज, व, हॅड बीन.
डीड, वॉज व हॅड बीन. 8 शब्द जर तुम्हाला वाक्यात कुठेही दिसले तर तो वर्तमान काळ किंवा प्रेझेंट टेन्स समजला जातो. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅड, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅड, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅड, हॅव बीन, हॅज बीन. आणि जर समजा यदा कदाचित भविष्य काळ जर दिसला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला शाल विलची सिरीज दिसते किंवा अनुभवायला येते. शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बी आणि विल हॅव बी. मग याच्यामध्ये विस्तारपूर्ण पद्धतीने जर समजून घेतलं तर या टू बी फॉर्म आणि सब्जेक्ट दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपण शिकलो होतो बघा. सबका मालिक एक असं पास्ट मध्ये म्हटलं होतं. प्रेझेंट मधलं स्पेशल ट्रीटमेंट हे म्हटलं होतं आणि फ्युचर मध्ये वन शाल टू थ्री विल म्हटलं होतं. मग त्यामध्ये सगळंच्या सगळं कोलॅबोरेशन व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला. पास्ट बरोबर सबका मालिक एक आय डिड, वी डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाउन डिड, दे डिड. I was, we were, you were, he was, she was, it was, name was, noun was, they were. I had, we had, you had, he had, she had, it had, name had, noun had, they had. I had been, we had been, you had been, he had been, she had been, it had been, name had been, noun had been, they had been. प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंट म्हटलं होतं म्हणजे ही शीट नेम नाउनला तुम्हाला वेगळं वापरायचंय. आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज, दे डू. I am, we are, you are, he is, she is, it is, name is, noun is, they are. I have, we have, you have, he has, she has, it has, name has, noun has, they have. I have been, we have been, you have been, he has been, it has been, name has been, noun has been, they have been. आणि त्याच्यानंतर फ्युचर मधलं पाहिलं होतं वन शाल टू थ्री विल. वन शाल म्हणजे आय आणि वी यांच्यासाठी शाल, शाल बी, शाल हॅव आणि शाल हॅव बी. आणि उरलेले सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे यू, ही, शी, इट, नेम, नाव आणि दे याच्यासाठी विल, विल बी, विल हॅव बीन याच्याबद्दल. मग चॅन्टिंग सोपं करण्यासाठी काय केलं होतं बघा. त्या ठिकाणी आपण केलं होतं I shall, we shall, you will, he will, she will, it will, name will, noun will, they will. I shall be, we shall be, you will be, he will be, she will be, it will be, name will be, noun will be, and they will be. I shall have, we shall have, you will have, he will have, she will have, it will have, name will have, noun will have, and they will have. I shall have been, we shall have been, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been, and they will have been. आता सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म परस्पर संबंध व्यवस्थित समजून घेतला, त्याचा सराव केला, ज्याला आपण ड्रिलिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो, तेही व्यवस्थित लक्षात घेतलं आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे, त्याच्यानंतरचा जो एरिया आहे, तोही या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो एरिया म्हणजे वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय? एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. मनाने किंवा शरीराने केलेली कोणत्याही प्रकारची कोणतीही क्रिया. मग इंग्लिशमध्ये एकूण 5 प्रकारचे वर्ब, 5 फॉर्मचे वर्ब आहे. बेसिक वर्ब, एस ई एस वर्ब, आय एन जी वर्ब, पास्ट वर्ब आणि पास्ट पार्टिसिपल. गो, गोस, गोइंग, वेंट आणि गॉन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट आणि रिटर्न. पिक, पिक, पिकिंग, पोक आणि स्पोकन. बेसिक फॉर्म V1, एस फॉर्म V2, आय एन जी फॉर्म V3. पास्ट फॉर्म ईडी असेल किंवा ड्रास्टिक चेंजेस किंवा पहिला वॉवेल बदलून असेल V4 किंवा ईडी असेल वर्बचा फक्त आणि फक्त एन पार्ट अटॅच करून आणि पूर्णपणे बेसिक असा V5 पास्ट पार्टिसिपल. मग ह्या सगळ्यांना एकत्र आणताना म्हणजे सब्जेक्ट बरोबर टू बी फॉर्म आणि टू बी फॉर्म बरोबर आता व्हर्ब
अशा 3 गोष्टी जर एकत्र व्यवस्थित कोलॅबोरेट करता आल्या, त्यांचा समन्वय साधता आला, तर तुम्हाला वाक्य अगदी सहजपणे व्यवस्थित जमेल. आणि ती वाक्य जमणं म्हणजे आपलं अंतिम गंतव्य आहे, आत्ता सध्या टेम्पररी मिशनसाठी. मग याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण प्रकार पाहिला, तर 8 वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोच जर तुम्ही समजावून घेतले, तर तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण टेन्स नावाची कॉन्सेप्ट बेसिक लेव्हलला तरी व्यवस्थित समजेल. कसं काय? जसं पहिले सिम्बॉल सिम्बॉल वाईज पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच पद्धतीने टेन्सेस वाईज फॉर्म्युला आहे आपल्याकडे. टू बी फॉर्म आणि वर्ब या 2 गोष्टींच्या आधारावर तुम्हाला टेन्स आणि सबटेन्स ओळखता येते. मग पास्ट पोझिशन वॉज व, प्रेझेंट पोझिशन and is asked, future position shall be will be. Past position had, present position have had, future position shall have will have. Simple past tense V4, simple present tense V1 V2, simple future tense shall will be one. Past continuous tense was by ing, present continuous tense am is are ing, future continuous tense shall be will be ing. Past perfect tense had past participle, present perfect tense have had past participle, future perfect tense shall have will have past participle. Past perfect continuous tense had been ing, present perfect continuous tense have been has been ing, future perfect continuous tense shall have been will have been ing. आणि तिसरा की जो आहे थर्ड की तो आहे मराठी एंडिंग वर्ड. मराठीमध्ये शेवट लक्षात आला की तुम्हाला टू बी फॉर्म वर्ब सुद्धा अप्लाय करणं सोपं जाईल. पास्ट पोझिशन वॉज व, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल, विल, शाल बी, विल बी, असेल, असतील, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, जवळ होतं, पाशी होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स V1 V2 करू, करतील, करणार, करशील. सिंपल फ्युचर टेन्स शाल, विल V1 करणार, करू, करशील, करतील. पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज व ing करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स am is are ing करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस टेन्स शॅल बी, विल बी, ing करत असतील, करत असणार, करत असू, करत असू. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, केलेला होता. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेला आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेले असतील, केलेले असतील, केलेले असणार, केलेला असेल, केलेले असतील. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस
आलेलं होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेले आहोत, करत आलेले आहेत, करत आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल. मग याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं? पास्ट पोझिशन वॉज, वे, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन जार, आहे, आहोत, आहेत, आहात. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, असेल, शाल बी, विल बी, असेल, असतील, असू, असशील, असणार. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स व्ही फोर केलं, केलं होतं, झालं, झालं. सिंपल प्रेझेंट टेन्स व्ही वन, व्ही टू करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस ॲमिजार आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असतील, केलेले असतील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन, आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहोत, करत आलेला आहे, करत आलेली आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेले असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार. ह्या पद्धतीने त्याचा वापर केला गेल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. हे तिन्ही जे आहेत ना खूप महत्वपूर्ण आहेत. याची कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी जर आली तर मग अडचण येणार नाही. खूप व्यवस्थित समजेल आणि एक्झॅक्ट ॲक्युरेट मायक्रो लेव्हलला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या समजल्या पाहिजेत आणि लक्षात आल्या पाहिजेत. हा, स्वाभाविकपणे. बरोबर येते लक्षात. याच्यावरती व्यवस्थित जे आहेत ना पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तर या सगळ्या गोष्टींना प्रॉपर एक्झॅक्ट अॅक्युरेट लेवलला जर समजलं तर अडचण येणार नाही. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस या सगळ्या कॉन्सेप्ट इझी टू अंडरस्टँड आहेत. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून घेण्याचा प्रयत्न करू बरं का. सोपं. आता मल्टी युटिलिटी. ज्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःची शारीरिक स्थिती काय होती, आत्ता वर्तमान काळात काय आणि भविष्य काळात काय असेल, आपली मानसिक स्थिती काय होती, आत्ता वर्तमान काळात ते भविष्य काळात काय असेल, आपली जैविक स्थिती भूतकाळात काय होती, आत्ता वर्तमान काळात ते भविष्यात काय. मी गरीब होतो, आता मध्यमवर्गीय आहे, श्रीमंत असेल, आर्थिक परिस्थिती, जात, धर्म, संप्रदाय, विचार, श्रद्धा, बरोबर, एखाद्या विशिष्ट संघ, समूह, तत्वज्ञान याच्याबद्दल आपण स्वतःला जे गृहीत धरला जातो ते कल्चरल इम्पॅक्ट म्हणतात. आणि पोझिशन तो मुंबईमध्ये आहे, ती दिल्लीमध्ये आहे, ताजमहल हा आग्र्याला आहे, काळाराम मंदिर नाशिकमध्ये आहे, शनिवार वाडा पुण्यामध्ये आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे, अजिंठा लेणी जी आहेत ती संभाजीनगरमध्ये आहे.
मग हा सगळा भाग, हा सगळा जो आहे ना एरिया, तो आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचा पोझिशनमध्ये. पोझिशनमध्ये काय येतं बरं? पोझिशनमध्ये तुमच्याकडे कोणती वस्तू होती, तुमच्यापाशी कोणती गोष्ट होती, तुमच्याकडे कोणती गोष्ट असेल, मग ती सॉलिड, गॅसेड, लिक्विड. रिलेशनशिप, पर्सनल रिलेशनशिप असतील, प्रोफेशनल रिलेशनशिप असतील, फॅमिली रिलेशनशिप असतील. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मला बालपणी फार मित्र होते. माझ्या भावाची कुंडली सांगते त्याला एक मुलगी आणि 2 मुलं असतील. त्याचप्रमाणे ऑर्गन ऐश्वर्या रायला सुंदर डोळे आहेत. किशोर कुमार यांना अतिशय सुमधुर कंठ होता. हे तेल वापरल्यावर तुला लांबसडक केस असतील. माझ्याकडे त्या गोष्टीची माहिती होती. आत्ता ह्या क्षणाला या सगळ्या गोष्टींची अत्याधुनिक माहिती माझ्याकडे आहे. माझ्याकडे ते पुस्तक वाचल्यानंतर सगळी माहिती असेल. त्याच्याकडे ज्ञान होतं, आत्ता माझ्याकडे ज्ञान आहे. त्याच्याकडे असेल. त्याला त्या गोष्टीमध्ये स्वारस्य होता, रस होता, इंटरेस्ट होता. आत्ता त्याला पुस्तक वाचण्यात स्वारस्य आहे, इंटरेस्ट आहे. भविष्यात त्याच्याकडे त्याला तो इंटरेस्ट असेल. हो, गांधीजींकडे चांगलं व्यवस्थापन कौशल्य होतं. त्या व्यक्तीकडे अतिशय चांगलं वक्तृत्व कौशल्य आहे. तू हा ऑनलाईन कोर्स केला ना, तुझ्याकडे चांगले संवाद कौशल्य असतील. मग हे झालं पोझिशन बद्दलचं. त्याच्यानंतर सिंपलमध्ये भूतकाळात काय झालं, पास्टची हॅबिट काय होती, पास्टमध्ये ज्या काही स्टोरीज सांगायच्या आहेत, त्या सगळ्या स्टोरीज सांगत असताना हिस्ट्रीमधल्या ज्या सत्य तथ्य सांगायच्या आहेत, मग अगदी मुघल काळातला इतिहास असेल, प्राचीन इतिहास असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, ब्रिटिशकालीन इतिहास असेल, त्यातल्या ज्या घटना आहेत, त्याचं वर्णन सुद्धा सिंपल पास्टमध्ये केलं तर जनरल नॉलेज आहे. कोणी काय, केव्हा, कधी, कशासाठी केलं त्याच्यात इतिहासात नोंद जी झाली ती. आपला स्वअनुभव आहे. काय झालं? कसं झालं? तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही कसे गेलात? तुम्हाला कोण काय बोललं? तुम्हाला कसं वाटलं? सेल्फ एक्सपिरियन्स हा आहे सिंपल पास्टमध्ये. सिंपल प्रेझेंटमध्ये डेली रूटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या क्रिया किंवा ज्या कृती आपण करतो त्या सगळ्या येतील. वर्तमान काळातल्या सवयीच्या क्रिया त्याही याच्यामध्ये येतील. ती डाव्या हाताने लिहिते. तो खूप मोठ्याने बोलतो. तो सकाळी लवकर उठतो. रात्रभर तो जागतो. जनरल ट्रूथ आहे. निसर्गाचे जे आहेत ना नियम आहेत किंवा त्रिकालाबाधित सत्य ज्याला म्हणतात. सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, पौर्णिमा आणि अमावस्या महिन्यातून एकदा येतात. फ्रिक्वेंट एक्सचेंज विथ द सेम ड्युरेशन. कुंभमेळा 12 वर्षानंतर येतो. दर वर्षाला दिवाळी येते. 5 वर्षानंतर निवडणुका होतात. दर 3 महिन्यानंतर ते त्यांचं ऑडिट करतात. दर महिन्याच्या 7 तारखेला त्यांना पगार मिळतो. दर आठवड्याला एकदा ते आठवड्यातून सुट्टी घेतात. त्या सगळ्या गोष्टी फ्रिक्वेंट ॲक्शन आहेत. प्रोव्हर्ब्स आहेत, म्हणी आहेत. म्हणी सांगत असताना इंग्लिशमधल्या त्याही प्रोव्हर्ब्समध्येच सांगितल्या जातात. हेडलाईन सांगायची असेल न्यूजपेपरमधली किंवा टीव्हीवरची, तिथेही सिंपल प्रेझेंटचा वापरतो. तुम्हाला काही शब्द द्यायचा असेल, आय शॅल गिव्ह यू मनी, डोंट वरी. आय शॅल बिल्ड धिस होम लाइक धिस. टुमॉरो शेअर मार्केट विल ग्रो. प्रिडिक्शन आहे. You will have very good days. You will spend very wonderfully in that premises. She will get good housewife. फ्युचर ॲक्शन जे आहे त्याच्यासाठी आय शॅल अटॅक ऑन हिम. इट विल रेन टुडे. आणि ड्रीम आणि अँबिशन असेल तर वन डे आय शॅल गो टू अमेरिका. वी शॅल बिल्ड बिगर होप इन फ्युचर. त्याचप्रमाणे कंटिन्युअस मध्ये भूतकाळात त्यावेळेस ती क्रिया घडत होती किंवा होत होती. काल मी तुझा फोन आला त्यावेळेस लेक्चर कंडक्ट करत होतो किंवा तू ज्यावेळेस त्याच्याशी बोलत होता त्यावेळेस ती गाडी चालवत होतो. ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं असेल कुठलंही त्यावेळेस अरे बापरे! तिथे भयंकर मोठ्या प्रमाणात पाऊस चाललेला होता. लोकं धावपळ करत होती. काही लोकं जे आहेत ना, वाळलेले कपडे पटापट गोळा करून घरात आणत होती. काही जण जे आहेत ते लहान मुलांना जे आहेत ना, ताबडतोब घेऊन चालली होती. काही जणांची छत्री उघडण्याची धावपळ चालू होती. काही जण पळत सुटलेले होते. काही जण जोरात गाडी चालवत होते. काही लोकं कोपऱ्याला जे आहेत ना, त्यांचा रेनकोट शोधत होती.
काही जण छत्री जे आहेत ना, त्याच्या आधारे पुढे-पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. लहान मुलं पाण्यात उड्या मारत होती. छोट्या-छोट्या कागदाच्या नाव बनवून जे आहेत ना, ते खेळण्याचा ते प्रयत्न करत होती. हे सगळंच्या सगळं ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी किंवा रेग्युलर हॅबिट शी वॉज वेअरिंग जीन्स इन हर कॉलेज डेज. कॉलेज डेजमध्ये ती जीन्स परिधान करायची. आय वॉज रायडिंग बायसिकल इन माय कॉलेज डेज. कॉलेज डेजमध्ये मी सायकल चालवायचो. ॲक्शन इज गोइंग ऑन राइट नाऊ. मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे. तुम्ही मला प्रश्न विचारत आहात. तुम्ही स्क्रीनवरती मला पाहत आहात. मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवत आहे. हे ॲक्शन आता चालू आहे आणि इज अरेंज. टेम्पररी. सध्याच्या दिवसांमध्ये मी खूप सुंदर पुस्तक वाचते. नाउ डेज आय एम रीडिंग व्हेरी गुड बुक्स. ती सध्या ज्या आहेत ना, त्या कंपनीमध्ये ज्या आहेत ना, ती काम करते आहे. टेम्पररी ॲक्शन्स आहेत. आणि उद्या आम्ही मुंबईला जात आहोत. वी आर गोइंग टू मुंबई टुमॉरो. ह्या सॅटर्डेला आपण चित्रपट पाहत आहोत. वी आर वॉचिंग मूव्ही ऑन धिस कमिंग सॅटरडे. त्याचप्रमाणे भविष्यकाळात ॲक्शन विल बी गोइंग ऑन ॲट पर्टिक्युलर टाईम इन द फ्युचर. भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळेला ती क्रिया किंवा कृती चालू असेल, असं जर वर्णन करून सांगायचं. उद्या ह्याच वेळेला आपण पुढचा विषय अभ्यासत असू किंवा 2 वर्षानंतर ती अमेरिकेमध्ये राहत असेल. शी विल बी लिव्हिंग इन अमेरिका आफ्टर 2 डेज. गेस अबाउट प्रेझेंट ॲक्शन. अरे, तो आता जे आहेत ना, आराम करत असेल. तो गाडीने प्रवास करत असेल. आता जाऊन काही फायदा नाहीये. तो जो आहे ना, अभ्यास करत असेल. ही विल बी स्टडिंग नाऊ. आणि रेग्युलर रुटीन तो ज्यावेळेस मुंबईला जाईल ना, ही विल बी ट्रॅव्हलिंग टू लोकल ट्रेन. लोकल ट्रेनने तो प्रवास करत असेल. ही विल बी वॉकिंग व्हेरी फास्ट. तो जोरात चालत असेल. किंवा ही विल बी अर्निंग गुड मनी आफ्टर हिज जॉब. मग इथे कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. ॲक्शन हॅड टेकन प्लेस बिफोर पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. त्यावेळेस मागच्या गुरुवारीच मी तो सगळा प्रोजेक्ट कंप्लीट करून टाकला होता. दुपारी 2 वाजेपर्यंत तर आमचं जेवण झालेलं होतं. तिच्या लग्नाआधीच तिने त्या विषयावरती पी-एच-डी केलेली होती. आणि टू ॲक्शन टूक प्लेस इन द पास्ट अँड व्हिच वन हॅपन प्रिव्हियसली. हे सांगण्यासाठी तुम्हाला तिथे तसा वापर केला जातो. मग मी ज्यावेळेस तिथे गेलो, त्यावेळेस ते सगळे निघून गेलेले होते. आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, पण रेल्वे स्टेशनवरती रेल्वे निघून गेलेली होती. ते सिनेमागृहात गेले, पण चित्रपट सुरू झालेला होता. दे वेंट टू थिएटर, बट मूव्ही हॅड ऑलरेडी स्टार्टेड. अशा 2 ॲक्शन पास्टमध्ये झाल्या होत्या. त्यातली आधी कुठे घडली हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स. ॲक्शन हॅज जस्ट टेकन प्लेस इन द रिसेंट प्रेझेंट. एवढ्यात क्रिया झाली. अरे, माझं जेवण झालेलं आहे. तू जेवून घे बरं का. तर आत्ताच आम्ही तुम्हाला होमवर्क WhatsAppवर पाठवलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट. आय हॅव सेंड यू होमवर्क ऑन WhatsApp. ॲक्शन मे बी टेकन प्लेस इन द पास्ट. कदाचित जे आहेत ना, पास्टमध्ये ती ॲक्शन झालेली असते. पण तिचा वर्तमान काळात काहीतरी संबंध आहे किंवा संलग्न आहे. जसं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग माझ्याकडे ती डिग्री सर्टिफिकेट पण आहे आणि मला त्यातलं नॉलेज पण आहे. हे तिचं लग्न झालेलं आहे. म्हणजे अजूनही ती विवाहबद्ध आहे. त्याच पद्धतीने भविष्यात विशिष्ट वेळेपर्यंत क्रिया पूर्ण झालेली आहे. ॲक्शन विल हॅव टेकन प्लेस इन अ पर्टिक्युलर टाईम इन द फ्युचर. उद्या संध्याकाळपर्यंत त्याचं संपूर्ण पुस्तक वाचून झालेलं असेल. ही विल हॅव रीड दॅट बुक बाय टुमॉरोज इव्हनिंग. राहुलचं पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल. राहुल विल हॅव कंप्लीटेड हिज ग्रॅज्युएशन बाय द नेक्स्ट इयर एंडिंग. आणि ॲक्शन हॅज बीन टेकन प्लेस इन द प्रेझेंट, बट यू आर गेसिंग अबाउट ऑर यू आर जस्ट प्रिडिक्टिंग. आता काही फायदा नाही. तू रेल्वे स्टेशनवर गेला तर रेल्वे तर निघून गेलेली असेल बघ आता. आता त्याच्याकडे जाऊन फायदा नाहीये. तो त्याच्या ड्युटीवर गेलेला असेल. ही विल हॅव गॉन टू हिज जॉब. ह्या पद्धतीने परफेक्टचा वापर केला गेल्याचं दिसतं. बरं. ॲक्शन स्टार्टेड इन द पास्ट अँड इट वॉज हॅपनिंग फॉर लाँग टाईम इन द पास्ट अँड फिनिश इन पास्ट इटसेल्फ. ॲट दॅट टाईम, ॲट दॅट सिच्युएशन, ॲट दॅट सर्कमस्टन्सेस
वी आर अलाउड टू यूज दिस टेन्स. मग अरे 2 तास तुझी तो वाट पाहत होता. ही हॅड बीन वेटिंग फॉर यू फ्रॉम लास्ट 2 अवर्स. दे हॅड बीन लिव्हिंग इन गोवा. ते गोव्याला राहत होते. अँड ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट and it is happening now means it is not finished in the present. In such a situation, such a scenario, in such condition, you are allowed to use present perfect continuous tense. मी गेल्या 30 वर्षापासून नाशिक शहरात राहत आलेलो आहे. आय हॅव बीन स्टेइंग इन नाशिक सिटी फ्रॉम लास्ट 30 इयर्स. ते 10 वर्षापासून हा व्यवसाय करत आलेले आहे. दे हॅव बीन डुईंग दिस बिझनेस फ्रॉम लास्ट 10 इयर्स. आणि ऍक्शन विल स्टार्ट इन अ फ्युचर ऑर स्टार्टेड इन द पास्ट अँड इट विल बी हॅपनिंग बाय पर्टिक्युलर टाइम इन द फ्युचर. तो वयाच्या 30 वर्षापर्यंत काम करत असेल ही विल हॅव बीन वर्किंग टिल ही 30. तो 2028 पर्यंत त्या कंपनीत काम करत आलेला असेल. ही विल हॅव बीन वर्किंग इन दॅट कंपनी टिल 2028. ह्या पद्धतीने त्याचा वापर केला गेल्याचं दिसतं. परफेक्ट कंटिन्युअस. ट्रान्सलेशन ऑफ इंग्लिश. तर ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करायचं असेल तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि दोघांना जोडणारा दुवा जो आहे वॉज वेअर पास्ट पोझिशन मध्ये and is आर प्रेझेंट पोझिशन मध्ये. शॅल बी विल बी फ्युचर पोझिशन. काय होता, मी होतो, आम्ही होतो, तू होता, तू होती, ते होते, तो होता, हे सगळे वॉज वेअर वापरून पास्ट मधले म्हणजे ऑब्जेक्ट आणि जे काही होतं ते सांगायचं. नेम, एज, एज्युकेशन, प्लेस, वेट, हे हाईट, कलर, नेचर, पोस्ट, प्रोफेशन, फायनान्शियल पोझिशन, नॅशनॅलिटी, रिजन, रिलिजन, कास्ट, स्टार साइन इत्यादी. आता काय आहे? आय एम मी आहे, वी आर आम्ही आहोत, यू आर तू आहेस, यू आर तुम्ही आहात, दे आर ते आहेत, ही इज तो आहे, शी इज ती आहे. त्याचप्रमाणे येथे फ्युचर मध्ये शाल बी विल बी वापरायचं. मी असेल, आय शाल बी, तू असशील किंवा आम्ही असू, वी शाल बी, तू असशील, यू विल बी, तुम्ही असाल, यू विल बी, ते असतील, ही विल बी, या पद्धतीने. त्याच्यानंतर पोझिशन आहे. आय हॅड माझ्याकडे होतं, माझ्यापाशी होतं, माझ्याजवळ होतं. वी हॅड आमच्याकडे होतं, आमच्यापाशी होतं, आमच्याजवळ होतं. यू हॅड तुझ्याकडे होतं, यू हॅड तुमच्याकडे होतं. दे हॅड त्यांच्याकडे होतं. शी हॅड तिच्याकडे होतं. ही हॅड त्याच्याकडे होतं. राज हॅड राजकडे होतं. म्हणजे काही वस्तू होत्या, रिलेशनशिप होते, नॉलेज होतं, इंटरेस्ट होता आणि स्किल होतं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येईल. आता कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे. हॅव आणि हॅड. आय हॅव माझ्याकडे आहे, वी हॅव आमच्याकडे आहे, यू हॅव तुझ्याकडे आहे, दे हॅव त्यांच्याकडे आहे, ही हॅड त्याच्याकडे आहे, शी हॅड तिच्याकडे आहे. प्रेझेंट मध्ये असेल आणि फ्युचर मध्ये असेल तर आय शॅल हॅव माझ्याकडे असेल, वी शॅल हॅव आमच्याकडे असेल, यू विल हॅव तुझ्याकडे असेल, यू विल हॅव तुमच्याकडे असेल, दे विल हॅव त्यांच्याकडे असेल, शी विल हॅव तिच्याकडे असेल, या पद्धतीने. त्याच्यानंतर आय वेंट टू गोवा, आय वेंट टू मुंबई, मी मुंबईला गेलो. आय गो टू गोवा मी मुंबईला जातो. आय शॅल गो टू गोवा मी मुंबईला जाईल. यू वेंट टू हॉटेल, तू हॉटेलमध्ये गेला. यू गो टू हॉटेल, तू हॉटेलमध्ये जातो. यू विल गो टू हॉटेल, तू हॉटेलमध्ये जाशील. शी वेंट ऑन हॉलिडे, ती सुट्ट्यांवर गेली. शी गोज ऑन हॉलिडे, ती सुट्ट्यांवर जाते. शी विल गो ऑन हॉलिडे, ती सुट्ट्यांवर जाईल. या पद्धतीने काय केलं, काय करतो, काय करशील. V4 पास्ट सिंपल मध्ये, V1 V2 सिंपल प्रेझेंट मध्ये आणि सिंपल फ्युचर मध्ये शॅल विल V1 चा वापर होतो. कंटिन्युअस करायचं असेल तर आय वॉज गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात होतो. आय एम गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात आहे. आय शॅल बी गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात असते. वी वर गोइंग टू हॉटेल, आम्ही हॉटेलला जात होतो. वी आर गोइंग टू हॉटेल, आम्ही हॉटेलला जात आहोत. वी शाल बी गोइंग टू हॉटेल, आम्ही हॉटेलला जात असू. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो. आणि परफेक्ट मध्ये आय हॅड गॉन टू गोवा, मी गोव्याला गेलेलो होतो. आय हॅव गॉन टू गोवा, मी गोव्याला गेलेलो आहे. आय शॅल हॅव गॉन टू गोवा, मी गोव्याला गेलो असेल. यू हॅड गॉन टू हॉटेल, तू हॉटेलला गेलेला होता. यू हॅव गॉन टू हॉटेल, तू हॉटेलला गेलेला. यू विल हॅव गॉन टू हॉटेल, तू हॉटेलला गेलेला असेल. शी हॅड गॉन टू
मलेशिया, ती मलेशियाला गेलेली होती. शी हॅज गॉन टू मलेशिया, ती मलेशियाला गेलेली आहे. शी विल हॅव गॉन टू मलेशिया, ती मलेशियाला गेलेली असेल. आणि परफेक्ट कंटिन्युअस, आय हॅड बीन गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात आलेलो होतो. आय हॅव बीन गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात आलेलो आहे. आय शॅल हॅव बीन गोइंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात आलेलो असेल. यू हॅड बीन गोइंग टू हॉटेल, तू हॉटेलला जात आलेला होता. यू हॅव बीन गोइंग टू हॉटेल, तू हॉटेलला जात आलेला आहे. यू विल हॅव बीन गोइंग टू हॉटेल, तू हॉटेलला जात आलेला असशील. या अर्थाने आणि या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना करतो. प्रॅक्टिकल युसेस ऑफ द टेन्सेस. प्रॅक्टिकल युसेस ऑफ द टेन्स म्हटल्यानंतर बघा, पास्ट पोझिशन जे आहेत ना, त्याच्यामध्ये कोण होता, कुठे होता, काय होता, कसा होता, वॉज वेअर वापरायचं इंग्लिशमध्ये. सोपं आहे अगदी. पास्ट पोझिशन वॉज वेअर, होता, होती, होते. कोण आहे, कुठे आहे, काय आहे, कसा आहे, ॲम इज आर वापरायचा सब्जेक्ट प्रमाणे. प्रेझेंट पोझिशन. कोण असेल, काय असेल, कसा असेल, कुठे असेल, शॅल बी, विल बी. फ्युचर पोझिशन मध्ये वापर. मग वॉज वेअर, ॲम इज दॅट, शॅल बी, विल बी. होता, होती, होते, आहे, आहोत, आहात, असेल, असतील, असणार. मग आपल्याकडे काय होतं, आपल्यापाशी काय होतं, आपल्या जवळ काय होतं, आपल्याला काय होतं, त्यांना काय होतं, हॅड म्हणजे पास्ट पोझिशन. आपल्याकडे काय आहे, आपल्यापाशी काय आहे, आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ आपल्याला काय आहे, त्यांना काय आहे, हॅव हॅज प्रेझेंट पोझिशन. आपल्याकडे काय असेल, आपल्यापाशी काय असेल, आपल्याजवळ काय असेल, आपल्याला काय असेल, त्यांना काय असेल, शॅल हॅव, विल हॅव फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे. फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला ना असेल. ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण काय केलं, आपण कसं केलं, केव्हा केलं, कशासाठी केलं, व्हर्बचा चौथा फॉर्म सिंपल पास्ट मध्ये वापरला जातो. आपण काय करतो, आपण कसं करतो, आपण केव्हा करतो, आपण का करतो, कशासाठी करतो, V1 आणि V2 सिंपल प्रेझेंट मध्ये. आपण काय करू, आपण कसं करू, आपण केव्हा करू, आपण कशासाठी करू, शॅल, विल, V1 करतील, करणार, करू, करशील. त्याच्यानंतर सिंपल पास्ट V4 केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट V1, V2 करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शॅल, विल, V1 करतील, करू, करशील, करणार, करतील. त्याच्यानंतर कंटिन्युअस, आपण पास्ट कंटिन्युअसचा आपण काय करत होतो, कसं करत होतो, केव्हा करत होतो, का करत होतो, वॉज, वेअर, ING पास्ट कंटिन्युअस. आपण काय करत आहोत, आपण कसं करत आहोत, आपण केव्हा करत आहोत, ॲम, इज, आर, ING प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपण काय करत असू, आपण कसं करत असू, आपण केव्हा करत असू, कशासाठी करत असू, शॅल बी, विल बी, ING फ्युचर कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस वॉज, वर, ING करत होता, करत होती, करत होते, करत होते. प्रेझेंट कंटिन्युअस ॲम, इज, आर, ING करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, ING करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील, करत असशील, करत असणार. या अर्थाने ते वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, ING करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील, शॅल बी, विल बी, ING. त्याच्यानंतर आपण काय केलेलं होतं, आपण कसं केलेलं होतं, आपण केव्हा केलेलं होतं, हॅड पास्ट पार्टिसिपल, पास्ट परफेक्ट टेन्स. आपण काय केलेलं आहे, आपण कसं केलेलं आहे, आपण केव्हा केलेलं आहे, हॅव हॅड पास्ट पार्टिसिपल. आपण काय केलेलं असेल, आपण कसं केलेलं असेल, आपण केव्हा केलेलं असेल, शॅल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट
हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. आणि फ्युचर परफेक्ट शॅल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेला असेल, केलेली असतील, केलेले असणार, केलेला असेल. आपण काय करत आलेलो होतो, केव्हापासून करत आलेलो होतो, का करत आलेलो होतो. हॅड बीन आयएनजी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण काय करत आलेलो आहे, केव्हापासून करत आलेलो आहोत, का करत आलेलो आहोत. हॅव बीन, हॅड बीन, आयएनजी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आपण काय करत आलेलो असू, कसं करत आलेलो असू, केव्हापासून करत आलेलो असू. शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्या पद्धतीने वापर होतोय किंवा केला जातो. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेला होता, करत आलेली होती, करत आलेली होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहोत, करत आलेले आहात, करत आलेले आहेत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो असो, करत आलेले असतो, करत आलेले असणार. याच्यामध्ये आपण टू बी फॉर्म महत्वाचा आहे. पास्ट साठी डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन. प्रेझेंट साठी डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅव बीन, हॅज बीन. फ्युचर साठी शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. मग सब्जेक्ट प्रमाणे त्याचा वापर कसा करायचा ते समजलं पाहिजे. सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट मध्ये तर टू बी फॉर्म वापरला जात नाही अफर्मेटिव्ह मध्ये. तिथे डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म सिंपल पास्ट मध्ये आणि सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला दुसरा फॉर्म. सब्जेक्ट नंतर टू बी फॉर्म नाही, व्हर्बचे फॉर्म वापरले जातात. तिथून पुढे मात्र शालचा वापर कसा करतात, विलचा वापर कसा करतात. आय, ही, शीट, नेम, नाउन, डिस्ट्रीब्युशन. वॉज, वेअरचं डिस्ट्रीब्युशन पास्ट मध्ये, अॅमिजारचं डिस्ट्रीब्युशन प्रेझेंट मध्ये कर्त्याप्रमाणे, शॅल बी, विल बीचं डिस्ट्रीब्युशन, हॅड सबका मालिक एक, हॅव हॅज स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट, वन शाल, टू, थ्री विल, शाल हॅव, विल हॅवच्या बाबतीत, हॅड बीन सबका मालिक एक, हॅव बीन, हॅज बीन स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. मग त्याच्यामध्ये वन शाल, टू, थ्री विल याची अनुभूती येते. मग हा भाग तुम्हाला लक्षात येतो. मग व्हर्बचा वापर करताना कोणत्या ठिकाणी कोणता वापर करता. पोझिशन मध्ये तर व्हर्बच येत नाही, कारण क्रियाकृती नाहीये, फक्त माहिती दिलेली इथं. कोण होता, कोण आहे, कोण असेल, या पद्धतीने कोणाकडे काय होतं, कोणाकडे काय, कोणाकडे काय असेल. पण मात्र त्याच्यानंतर हा जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये मायक्रो लेवलला त्या सगळ्या गोष्टी सहज समजून घेता येतील किंवा सांगता येतील, अशा पद्धतीने आपण अनुभवू शकतो. मग इथे आयएनजी फॉर्म सर्वात जास्त वापरला जातो, म्हणजे 6 ठिकाणी. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म दुसऱ्या नंबरला वापरला जातो 3 ठिकाणी. आणि बाकी सगळ्यात जास्त व्हेरिएशन तुम्हाला सिंपलच्या बेल्टमध्ये पाहायला मिळतं. मग पोझिशन आणि पोझिशन मध्ये कोणत्याही प्रकारचा व्हर्ब नाहीये, क्रिया नाहीये, कृती नाहीये, कारण ऍक्शनच नाहीये तिथे. काय होता, काय आहे, काय असेल, कडे काय होतं, पाशी काय आहे, पाशी काय असेल, ह्याबद्दलचे जे आहेत ना. म्हणून पोझिशन आणि पोझिशन मध्ये व्हर्ब गृहीत धरायचाच नाही अजिबात. बरोबर. त्याच्यानंतर सिंपल पास्ट मध्ये वर्बचा चौथा फॉर्म वेंट, टूक, रोट. सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला आणि दुसरा फॉर्म गो, गोज, राईट, राईट, टेक्स, टेक्स. आणि सिंपल फ्युचर मध्ये शॅल, विल, वी वर. कंटिन्युअस मध्ये पास्ट कंटिन्युअस, पॉज वर आयएनजी, प्रेझेंट कंटिन्युअस, एमिजर आयएनजी, फ्युचर कंटिन्युअस, शॅल बी, विल बी, आयएनजी. परफेक्ट मध्ये हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल, फ्युचर परफेक्ट मध्ये शॅल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आयएनजी, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. पास्ट म्हणजे याच्या मागे कधीही जे काही अनंत काळापर्यंत घडून गेलेलं आहे ते सगळं पास्ट. प्रेझेंट कशामध्ये येतं, आत्ता, या क्षणाला, या वर्षी, या जन्मात जे जे काही अस्तित्वात आहे, जे जे काही संलग्न आहे, संबंधित आहे, ते सर्व प्रेझेंट मध्ये येतं. आणि यापुढे जे काही घडेल, जे काही घडणार आहे, ते सगळं सिंपल फ्युचर मध्ये वापरलं जाईल किंवा वापरण्यात येते. मग पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस हा सगळ्याच्या सगळ्या जो आहेत ना, टेन्सेसच्या संदर्भात उभा केलेला स्ट्रक्चरल पार्ट आहे. स्ट्रक्चर जर मजबूत उभं असेल, तर बाकी सगळ्या गोष्टी जसं शरीरात हाडाचं काम असतं, बिल्डिंगमध्ये आर्टिफिशियल स्ट्रक्चरचं काम असतं, तसंच भाषेमध्ये कळत नकळतपणे या टेन्सेस, ऑक्झिलरीज आणि सेंटेन्स फॉर्मेशनचं काम असतं. त्या गोष्टी तशा पद्धतीने समजून घ्याव्या लागतात किंवा घेतल्या जातात. आणि त्या सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट एका राईट डायरेक्शनला
अंडरस्टँड झाल्या तर मग सोपं जातं. मग बघा इथे आपण कोण आहे, काय आहोत, कसं आहोत, कुठे आहोत. इथे वॉज, वेअर, एम, इज, आर, शॅल बी, विल बी टेन्सेस प्रमाणे. पण मात्र व्हर्बचा कोणताच फॉर्म इथे अजिबात वापरला नाही. म्हणून इथे नो वर्ब पोझिशन मध्ये. वॉज, वेअर पास्ट पोझिशन, एम, इज, आर प्रेझेंट पोझिशन, शॅल बी, विल बी फ्युचर पोझिशन. मग शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, जैविक स्थिती, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती किंवा इतर जागेची, स्थानाची स्थिती. मग याच्यामध्ये आय वॉज, आय एम, आय शॅल बी. आय वॉज, आय, वी वर, यू आर, यू विल बी. मग इथे सब्जेक्ट प्रमाणे वॉज, वेअर पास्ट साठी, एम, इज, आर प्रेझेंट साठी, शॅल बी, विल बी फ्युचर साठी. सब्जेक्ट प्रमाणे वॉज, वेअरचं डिस्ट्रीब्युशन, एम, इज, आरचं डिस्ट्रीब्युशन, शॅल बी, विल बीचं डिस्ट्रीब्युशन होतं. पोझिशन मध्ये काय होतं? पास्ट साठी हॅड, प्रेझेंट मध्ये हॅव हॅड, फ्युचर मध्ये शॅल हॅव, विल हॅव. आपल्याकडे काय होतं, आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय असेल. याच्यामध्ये पोझिशन मध्ये नो ऍक्शन, नो मुवमेंट, नो वर्क, म्हणजे कुठल्याही प्रकारची क्रियाकृतीने म्हणजे वर्कचा वापर होणार नाही. मग वस्तू काय होत्या? रिलेशनशिपच्या संदर्भात, ऑर्गनच्या संदर्भात म्हणजे अवयवाच्या संदर्भात, नॉलेज म्हणजे ज्ञान, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, इंटरेस्ट म्हणजे स्वारस्य किंवा रस, स्किल म्हणजे कौशल्य यांचा वापर होतो. मग पास्ट साठी सगळ्यांना हॅड कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं. प्रेझेंट मध्ये हॅव हॅड कर्त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युट करतो, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे. आणि फ्युचर मध्ये शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल असं वापरलं जातं. त्याच्यानंतर सिंपल मध्ये मात्र लक्षात घ्या वर्बचा सगळ्यात जास्त व्हेरिएशनचा वापर होतो. सिंपल पास्ट असेल तर वर्बचा चौथा फॉर्म. आय वेंट टू कॉलेज, शी केम टू माय होम, आय एट डिनर टुडे, वी मेट व्हेरी नाईसली, वी डिस्कस्ड अबाउट पॉलिटिक्स, आय स्टडीड व्हेरी वेल, शी सॉ दॅट मूवी. सिंपल पास्ट मध्ये. सिंपल प्रेझेंट मध्ये आय राईट विथ माय लेफ्ट हँड, शी स्पीक्स इंग्लिश व्हेरी वेल, राहुल प्लेज क्रिकेट व्हेरी नाईसली. करतो रोजच्या डेली रुटीन. आणि फ्युचर मध्ये वी शॅल गो टू मुंबई, आम्ही मुंबईला जाऊ. दे विल वॉच दॅट मूवी, ते तो सिनेमा पाहतील. शी विल स्पीक विथ यू, ती तुझ्याशी बोलेल. मग इथे वर्कचा चौथा फॉर्म पासला. वेंट, सॉ, टू, केव, हेल्प. रोज घडणाऱ्या घटना सिंपल प्रेझेंट मध्ये व्ही वन, व्ही टू, बेसिक किंवा ईएस. गो, गोस, सी, सी, टेक, टेक, गिव्ह, गिव्ह, हेल्प, हेल्प. नॉर्मल ट्रीटमेंट आय, वी, यू, यू, दे साठी व्ही वन म्हणजेच बेसिक. आणि ही शीट नेम नाव साठी यस, ईएस किंवा आय एस म्हणजे गोस, टेक्स, गिव्ह, हेल्प, सी. आणि फ्युचर मध्ये शाल विलचा फरक धरून सगळ्यांसाठी बेसिक वर्बचाच वापर केला. शाल गो, विल गो, शाल सी, विल सी, शाल टेक, विल टेक, शाल गिव्ह, विल गिव्ह, शाल हेल्प, विल हेल्प या पद्धतीने. पास्ट मध्ये त्या गोष्टी झालेल्या आहेत. हॅबिच्युअल ऍक्शन, स्टोरी सांगायची असेल, हिस्ट्री सांगायची असेल, जनरल नॉलेज द्यायचं असेल त्यावेळेस. त्याचप्रमाणे तुम्हाला रुटीन लाईफ सांगायचं असेल तर सिंपल प्रेझेंटचा वापर होतो. प्रेझेंट मधली सवय असेल, हॅबिच्युअल ऍक्शन, जनरल ट्रूथ असेल, फ्रिक्वेंट ऍक्शन विथ सेम ड्युरेशन असेल, प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी सांगायच्या असतील, ठळक बातम्या वर्णन करायच्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा सिंपल. सिंपल फ्युचर काही कमिटमेंट असेल, प्लॅनिंग असेल, प्रिडिक्शन असेल, गुड विशेस असतील, फ्युचर ऍक्शन असेल, ड्रीम किंवा एम असेल, तर या सगळ्यांसाठी फ्युचर, सिंपल फ्युचरचा वापर होता. मग आय वेंट, केलं, झालं. मगचा चौथा फॉर्म पास्ट साठी. मगचा पहिला दुसरा फॉर्म स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट. वन शाल, टू, थ्री विल, शाल विल. मगचा पहिला फॉर्म. काय केलं, काय करतो आणि काय करशील. केव्हा केलं, केव्हा करतो, केव्हा करशील. काय करतोय, काय केलं, काय करशील या पद्धतीने. आपण काय करत आहोत, कसं करत आहोत, प्रेझेंट कंटिन्युअस आणि विचारांची. आपण काय करत होतो, कसं करत होतो, केव्हा करत होतो, पास्ट कंटिन्युअस वाचणाऱ्यांची. आपण काय करत असू, कसं करत असू, फ्युचरमध्ये. म्हणजे याच्यामध्ये एक स्पष्ट गोष्ट आहे. कंटिन्युअसच्या तिन्ही ठिकाणी वर्बचा तिसरा फॉर्म गोईंग, सीइंग, टेकिंग, गिव्हिंग, हेल्पिंग. वॉज, वेअर, आयएनजी पास्ट साठी, एम, इज, आर, आयएनजी प्रेझेंट साठी, शॅल बी, विल बी, आयएनजी फ्युचर साठी. पण तिन्ही ठिकाणी व्हर्बला आयएनजीच वापरला जातो, हे पक्क आहे आणि नक्की आहे. त्याच पद्धतीने ऍक्शन वॉज गोइंग ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट. भूतकाळात त्या विशिष्ट वेळी क्रिया चालू होती. ऍटमॉस्फिअर करायचं असेल, एखाद्या ज्या आहेत ना गोष्टीचं वर्णन सविस्तर करायचं असेल, माहोल तयार करायचा असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करताना पाच कंटिन्यूचे अनेक वाक्य एकत्र जोडून ते चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतो.
रेग्युलर हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट त्यावेळेस तो करत होता या अर्थाने. आत्ता वर्तमान काळात ती ऍक्शन चालू आहे, टेम्पररी ऍक्शन असेल आणि भविष्यात अगदी नक्की पक्की ठरली असेल, प्रेझेंट कंटिन्युअस. भविष्यात ती गोष्ट विशिष्ट वेळी घडत असेल किंवा वर्तमान काळात काय होत असेल याचा अंदाज करण्यासाठी आणि रुटीन मध्ये भविष्यात तसं सुरू होईल या अर्थाने. मग आपण वॉज वेअर आय एन जी करत होता, करत होती, करत होते. ॲमीज आर आय एन जी करत आहे, करत आहोत, करत आहात. शाल बी विल बी आय एन जी करत असतील, करत असणार, करत असत. त्याचप्रमाणे परफेक्ट आपण काय केलेलं होतं, आपण कसं केलेलं होतं, आपण कुठे केलेलं होतं, हॅड पास्ट पार्टिसिपल. आपण काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, कुठे केलेलं आहे, हॅव हॅड पास्ट पार्टिसिपल. आपण काय केलेलं असेल, कसं केलेलं असेल, कुठं केलं असेल, शॅल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल या अनुषंगाने. म्हणजे परफेक्टच्या तिन्ही ठिकाणी पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट तिन्ही ठिकाणी वर्बला पास्ट पार्टिसिपलच वापरला. तर फक्त पास्ट साठी हॅड, प्रेझेंट साठी हॅव हॅड, फ्युचर साठी शॅल हॅव, विल हॅव. बाकी तिन्ही ठिकाणी वर्बचा पाचवा फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरला. म्हणजे गॉन, सीन, गिव्हन, हॅड या पद्धती. त्याचप्रमाणे परफेक्ट मध्ये ऍक्शन पास्ट मध्ये झाली होती विशिष्ट वेळेच्या अगोदर किंवा दोन कृती घडल्या त्याच्या आधी कोणती कृती होऊन गेलेली होती पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आता नुकतंच ती क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा पास्ट मध्ये पूर्ण झाली पण तिचा इम्पॅक्ट परिणाम अजूनही पाहायला मिळतो तसाच तसा. फ्युचरमध्ये ती विशिष्ट वेळेपर्यंत क्रिया झालेली असेल किंवा वर्तमान काळात ती कदाचित झालेली असेल असा अंदाज व्यक्त करण्यासाठी सुद्धा परफेक्टचा. मग हॅड पास्ट पार्टिसिपल केलेला होता, केलेली होती, केलेले होतं. हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेले आहे, केलेले आहे. फ्युचर परफेक्ट मध्ये शाल हॅव, विल हॅव केलेले असतील, केलेले असणार, केलेले असतील ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. परफेक्ट कंटिन्युअस माझ्याकडे काय मी काय करत आलेलो आहे, कसं करत आलेलो आहे, केव्हापासून करत आलेलो आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी. मात्र पास्ट मध्ये आपण काय करत आलेलो होतो, कसं करत आलेलो होतो, केव्हा करत आलेलो होतो, हॅड बीन, आयएनजी. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी. आपण काय करत आलेलो असू, केव्हा करत आलेलो असू, कुठे करत असलेलं या पद्धतीचं ज्या आहेत ना गोष्टी ते सांगतात. मग इथे व्हर्बला आयएनजी पॅटर्नला वापरा पाहिजे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस तिन्ही ठिकाणी आयएनजी. हॅड बीन आयएनजी, हॅव बीन, हॅज बीन आयएनजी, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. गोईंग, सीइंग, टेकिंग, गिव्हिंग, हेल्पिंग ह्या पद्धतीने. म्हणजे ऍक्शन पाच मध्ये चालू राहते, दीर्घकाळापर्यंत चालू होतील, पाच मध्ये संपली. पाच परफेक्ट कंटिन्युअस. पाच मध्ये सुरू झाली, सातत्यानं चालत आलेली आहे आणि फ्युचरमध्ये ते कदाचित थांबलेले असेल पण आता वर्तमान काळात चालू आहे. भविष्यात ती गोष्ट सुरू होईल आणि विशिष्ट वेळेपर्यंत चालू असेल आणि भविष्य काळात ती गोष्ट संपेल या अर्थाने. हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. हॅव बीन, हॅज बीन आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेलो आहोत, करत आलेला आहे. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू करत आलेलो असो, करत आलेले असणार, करत आलेला असतील. मग इथे सिंपल मध्ये V4, V1, V2, shall will, V1. Past continuous was were ing, present continuous am are ing, future continuous shall be will be ing. Past perfect had past participle, present perfect have had past participle, future perfect shall have will have past participle. Had been ing, past perfect continuous, have been has been ing, present perfect continuous, shall have been will have been ing, future perfect continuous. या पद्धतीने त्याचा वापर केला गेल्याचं दिसतं. मग क्रियापदांचा वापर कुठे कुठे काय काय केला जातो, पोझिशन मध्ये तर व्हर्बचा वापर होतच नाही. सिंपल पास्ट मध्ये V4, सिंपल प्रेझेंट V1, V2, सिंपल फ्युचर शॅल विल V1 चा वापर होतो. त्याचप्रमाणे पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस तिन्ही ठिकाणी आयएनजीचा वापर होतो. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट तिन्ही ठिकाणी पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या तिन्ही ठिकाणी आयएनजीचा पुन्हा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. पोझिशन मध्ये तर भरत नाहीच ते, त्यामुळे क्लिअर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित एकमेकांबरोबर तारतम्य बसून करता आल्या पाहिजे. एक तर आहे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे सब्जेक्ट. त्याच्यानंतर टू बी फॉर्म पास्ट साठी डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन.
प्रेझेंट साठी डू, डज, एम, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन आणि फ्युचर साठी शाल, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन आणि सब्जेक्ट बरोबर एकत्रितरित्या त्यांचं ताळमेळ बसणं. आणि त्याचबरोबर वरचे पाचही फॉर्म बेसिक प्रूफ, गो, टेक, राईट, ड्रिंक, स्पीक. यस फॉर्म गोज, टेक, राईट, ड्रिंक, स्पीक. वर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी फॉर्म गोइंग, टेकिंग, रायटिंग, ड्रिंकिंग, स्पीकिंग. त्याच्यानंतर पास्ट फॉर्म वेंट, टूक, रोट, ड्रँक, स्पोक, V4 आणि पास्ट पार्टिसिपल V5 गॉन, टेकन, रिटर्न, ड्रंक, स्पोकन इत्यादी गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. आणि थोडक्यात काय पास्ट पोझिशन वॉज व प्रेझेंट पोझिशन एम इज दॅट फ्युचर पोझिशन शॅल बी विल बी तिन्ही ठिकाणी वर्ब नाही आहे. पास्ट पोझिशन हॅड, प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड, फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव याही ठिकाणी तिन्ही ठिकाणी वर्ब नाही. सिंपल पास्ट सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V4, सिंपल प्रेझेंट सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V1 V2, सिंपल फ्युचर इथे मात्र शाल विलच्या नंतर V1. पास्ट कंटिन्युअस वाजवर ING, प्रेझेंट कंटिन्युअस एम आर ING, फ्युचर कंटिन्युअस शाल बी विल बी ING. पास्ट परफेक्ट कंटिन्यू पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल, present perfect tense have has past participle, future perfect tense shall have will have past participle, past perfect continuous tense had been ing, present perfect continuous have been has been ing, future perfect continuous shall have been will have been ing. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. समजतंय? येतंय लक्षात तुम्हाला? हो सर. त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने एक्झॅक्टली लक्षात आलं पाहिजे आणि तो एरिया सहजपणे जमेल. इट इज व्हेरी इझी. फक्त याच्यातले आपसातले ताळमेळ व्यवस्थित जमले पाहिजे. मग हा भाग जो आहे ना तो सोपा आहे. याच्यामध्ये क्विज पण तयार केलेले आपण एक एक गोष्टी ज्या आहेत ना समजून घेतल्या त्यातली वाक्य आहे त्याच्यामध्ये जे आहेत ना पॅरामीटर्स ठेवलेले आहेत सगळ्या गोष्टींना सविस्तर समजून सांगितलेलं आहे. ते वाक्य जे आहेत ना तुम्हाला जसं टेन्स सविस्तर होईल तसं त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित पाहता येऊ शकेल. हा काही अजून शंका आहे तुमच्या मनामध्ये तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या संदर्भात आपल्याला याच्यावरती पूर्णपणे आयडिया आलेली आहे. सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब या तिन्ही गोष्टींना एकमेकांशी तारतम्य बसून सब्जेक्टच्या संदर्भात जर कल्पना स्पष्ट झाली तर देन यू विल नॉट फेस एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम अबाउट अंडरस्टँडिंग द टेन्सेस कॉन्सेप्ट मराठी एंडिंग वर्ड. 8ही प्रकारचे टेन्सेस तुम्हाला सहज समजतील. ओके, थँक यू व्हेरी मच.